जय मुक्ताई. काम आणि अंगसंगभोग ही अशुद्धीही नाही व विशुद्धीही नाही. धर्म अधर्मानुसार आणि अंतःकरणाच्या शुद्धाशुद्धतेवर ते अशुद्ध विशुद्ध ठरतात. प्रेमाकरिता बहुतांशी विशुद्ध प्रेम असा शब्दप्रयोग केला जातो. विशुद्ध याचा अर्थ तत्वतः आत्यंतिक निर्मल असा होतो. इतकं निर्मल की सत्वगुणाचा देखील मळ जिथं खपत नाही. शास्त्रतः रजतमाप्रमाणे सत्व देखील गुणच असल्यानं सत्व गुण देखील रजतमाप्रमाणे मलच ठरतो. अतः आत्यंतिक निर्मल याचा अर्थ मलरहित, दुसऱ्या शब्दात गुणरहित, निर्गुण असा होतो. अर्थातच गुणरहितम हा प्रेमाचा स्वभाव ठरतो आणि नारद भक्तिसूत्रात हेच प्रेमाचं एक लक्षण ठरतं. प्रेमाकरिता प्रयोगात आणल्या जाणाऱ्या विशुद्ध या शब्दाचा गुणरहित हा अर्थच हा शब्द प्रयोग करतेवेळी अभिप्रेत असायला हवा असतो. अर्थात गुणरहित या अर्थाची विशुद्धता हाच प्रेमाचा स्वभाव असल्यानं विशुद्धते व्यतिरिक्त विशुद्धते विरुद्ध अशुद्धता हे प्रेमाचं लक्षणच ठरत नाही. अतः अशुद्ध आणि अशुद्धते सापेक्ष विशुद्ध असे प्रेमाचे प्रकार असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. तथापि अशुद्ध सापेक्ष विशुद्ध या अर्थानं जेव्हा विशुद्ध शब्दाचा प्रेमाकरिता प्रयोग केला जातो तेव्हा या शब्दानं शब्द प्रयोग करत्यास विशुद्ध शब्दाचा गुणरहित हा वास्तव अर्थ अभिप्रेत नसतो, तर तेव्हा विशुद्धतेचा लौकिक विकार सापेक्ष विषय सापेक्ष बरोबर निर्विकार निर्विषय हा अर्थ अभिप्रेत असतो, जो प्रामुख्यानं कामवासना आणि स्त्री पुरुष अंगसंगभोग या दोन गोष्टींचा प्रेमात निषेध दर्शविण्याच्या संदर्भातच उपयोगात आणलेला असतो. जणू काही प्रेमात कामवासना आणि तद्जन्य स्त्री पुरुष अंगसंगभोग नसतो, असंच विशुद्ध शब्दाचा प्रयोग करणाऱ्या शब्द प्रयोगकर्त्यास दर्शवावयाचं असतं. बहुतांशी उपरोक्त उद्देशानं आणि उपरोक्त अर्थानंच विशुद्ध प्रेम हा शब्द लौकिकात रूढ असलेला दिसून येतो. तथापि तर्काचा, शास्त्र प्रमाणाचा, लौकिक जीवनाचा तथा प्रेमाच्या दिव्यतेचा आदर्श अशा दिव्य प्रेम जीवनाचा निकष लावला असता विशुद्धतेचा उपरोक्त अर्थ व उद्देश कितपत यथार्थ ठरतो हे समजून येतं, जे समजून घेणंही महत्वाचंच ठरतं. कामवासना आणि स्त्री पुरुष अंगसंगभोग ह्या दोन्ही गोष्टी अशुद्ध या अर्थानं ग्राह्य मानण्याचाच तो परिणाम असतो की विशुद्ध शब्दाच्या प्रयोगकर्त्याकडून उपरोक्त अर्थानंच विशुद्ध शब्द चालविला जातो. अर्थातच ह्या दोन्ही गोष्टी अशुद्ध ठरतात काय याचं आलोडन करणं अत्यावश्यक ठरतं. आलोडन करताना लक्षात येतं की कामवासना ही अशुद्धी म्हणावी तर धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ या गीतोक्तीनुसार धर्मास अविरुद्ध असणारा काम हा भगवत विभूती असल्याचं स्वतः भगवानच सांगतात. स्त्री पुरुष अंगसंगभोग ही अशुद्धी म्हणावी तर विवाहोत्तर धर्मजीवनातील संतानोत्पादनाचा तो पवित्र विधी धार्मिक विधी म्हणून शास्त्र मान्यता पावलेला आणि लोक जीवनात रूढलेला दिसून येतो. एकंदरीत धर्मतः कामवासना आणि स्त्री पुरुष अंगसंगभोग ह्या दोन्ही अशुद्धी ठरत नसून भगवत विभूती आणि पवित्र धार्मिक विधी ठरतात. कामवासना आणि स्त्री पुरुष अंगसंगभोग या संबंधात धर्मक्षेत्राचं केलं तसं प्रेमक्षेत्राचं आलोडन केलं तर प्रेमक्षेत्रात देखील ह्या दोन्ही गोष्टी अशुद्धी ठरत नाहीत. नारद भक्तिसूत्रानुसार भक्तिप्रेमशास्त्रात तर कांतासक्ती हा भक्तीचा एक प्रकारच असलेला दिसतो, ज्यात विशेष करून प्रियकरा संबंधीच्या कामाला प्राधान्य असतं. कांतासक्ती स्वरूपाच्या भक्ती प्रकारामध्ये भक्तिवर्गात काही स्वकीया नायिका या भूमिकेचे भक्त असतात, तर काही परकीया नायिका या भूमिकेचे असतात.
दोन्ही भूमिकेवरच्या भक्तांमध्ये प्रियकरा संबंधी प्रेमास्पदा संबंधी कांतभाव असतो. यात स्वकीया नायिकेचा धर्मशास्त्रानुरूप पातिव्रत्य भाव असतो, तर परकीया नायिकांचा धर्मशास्त्रदृष्ट्या व्यभिचारी भाव असतो. कामानं प्रेरित झालेल्या आणि नित्य अंगसंगे भोग त्याशी देती या संतवचनानुसार भगवत अंगसंगात नित्य रममाण झालेल्या परकीया नायिकांचं जार प्रेम पण यथा व्रज गोपिकानाम अर्थात जशा व्रजवासी गोकुळच्या गोपिका या नारद भक्तिसूत्रानुसार भक्तिप्रेमाचं सर्वोत्कृष्ट असं आदर्श उदाहरण ठरतं. एकंदरीत लौकिक जीवनातील धर्माच्या मर्यादेतील काम तथा पती पत्नीचा अंगसंग भोग आणि भक्ती प्रेमपुरीत जार भावातील काम आणि प्रियकर प्रेयसीच्या अंगसंग भोग ह्या धर्म व प्रेम क्षेत्रातील शास्त्रमान्य आणि आदर्श सिद्ध दोन्ही गोष्टींना कुठेच अपवित्रतेची दुर्गंधी असलेली दिसून येत नाही. अर्थात धर्म आणि प्रेम या दोन्ही क्षेत्राच्या परिशीलनावरून सिद्ध होतं ते असं की काम वासनात्मक आणि स्त्री पुरुष अंगसंग भोग क्रियात्मक ही अशुद्धी आहे असं सांगण्याचं विशुद्ध शब्दाच्या यथार्थ अर्थाचं तात्पर्य निश्चित नाही. फक्त ह्या दोन्ही गोष्टी शुद्ध भाव अधिष्ठित आणि धर्मप्रणित अथवा प्रेमप्रणित असाव्यात हे महत्वाचं आहे. कारण काम आणि अंगसंग भोग हे स्वभावतः अशुद्धही नाहीत आणि विशुद्धही नाहीत. शुद्धता आणि अशुद्धता हा काम आणि अंगसंग भोगाचा स्वभावच नाही, तर ती शुद्धाशुद्धता त्या अंगसंग भोग क्रियेची प्रेरक जी कामवासना त्या वासनेचं आश्रयस्थान जन्मस्थान जे अंतःकरण त्या अंतःकरणाचा धर्म असल्यानं अंतःकरणाच्या शुद्धाशुद्धतेवर काम आणि अंगसंग भोगाची शुद्धाशुद्धता अवलंबून राहील. धर्म अविरुद्ध काम हा भगवत विभूती असेल तर साहजिकच धर्मविरुद्ध काम आणि अंगसंग भोग ही निषिद्ध अशी वैकारिक स्वरूपाची भोग प्रवृत्ती ठरेल. अर्थातच ही अशुद्धी होईल. इथं अंतःकरणानं धर्म विधिमार्गाचं अनुसरण करणं ही अंतःकरणाची शुद्धी ठरेल. तोच प्रकार प्रेम क्षेत्रातील स्वकीया परकीया नायिकांच्या काम आणि अंगसंग भोगा संबंधीचा. स्वकीया नायिकेनं धर्मशास्त्रानुरूप विधीपूर्वक पाणीग्रहण करूनही जर तिच्या अंतःकरणात पतीविषयी अनन्य वर्धनशील अविच्छिन्न स्वरूपाचं प्रेम नसेल तर तिचा अन्यत्र तर दूरच खुद्द स्वपती संबंधीचा काम आणि अंगसंग भोग हा देखील प्रेमशास्त्रानुसार व्यभिचारी भावच ठरेल. विधीपूर्वक पाणीग्रहण न केलेल्या परकीया नायिकेच्या अंतःकरणात प्रेमास्पदा संबंधी अनन्य वर्धनशील अविच्छिन्न प्रेम नसेल तर तिचा नायका संबंधीचा तो काम आणि अंगसंग भोग धर्मशास्त्र आणि प्रेमशास्त्रानुसार व्यभिचारच ठरेल. अर्थात दोन्ही नायिकांचा हा व्यभिचारी भाव अशुद्धीच होईल. तात्पर्य शुद्धाशुद्धता ही वासनात्मक काम आणि क्रियात्मक अंगसंग भोग यावर अवलंबून नसून ती अवलंबून आहे अंतःकरणाच्या शुद्धाशुद्धतेवर. अंतःकरणाच्या अशुद्ध भावाचा काम आणि अंगसंग भोग हा विकार तर शुद्ध भावाचा काम आणि अंगसंग भोग हा धर्म अथवा प्रेम. दोन्ही भावातील अंगसंग भोगाची क्रिया एकच असेल तथापि अंतःकरणाच्या शुद्ध अशुद्ध भावानुरूप त्या क्रियेचा अर्थ भिन्न भिन्न होईल. जसं पती पुत्राते आलिंगी एकची ते तरुणांगी परिपुत्राचेनी अंगी न रिगे काम. पती आणि पुत्र दोहोंना आलिंगन देण्याची क्रिया सारखीच असली तरी अंतःकरणाच्या भावनेनुसार त्या क्रियेचा अर्थ जसा वेगवेगळा होतो तद्वत. तात्पर्य धर्म आणि प्रेम दोन्ही क्षेत्रात काम आणि अंगसंग भोगाचा निषेध नाही, कारण काम आणि अंगसंग भोग हे स्वरूपतः अशुद्ध नाहीत. अशुद्धता ही अंतःकरण अधिष्ठित आहे. धर्म आणि प्रेम दोन्ही क्षेत्रात अंतःकरणाचा शुद्ध भाव महत्वाचा आहे. व्यतिरिक्त धर्मात विधी तर प्रेमात प्रेमाचा योग्य विषय
हेही तितकंच महत्वाचं आहे. प्रकृत उहापोह प्रामुख्यानं प्रेमाच्या विशुद्धते संबंधी असल्यानं प्रेम संदर्भात असं म्हणता येईल. प्रेमात देखील काम आणि अंगसंगभोग ही अशुद्धी ठरत नाही. तो प्रश्न वेगळा आहे की प्रेमाचा विषय योग्य असावा आणि आत्मतत्वा व्यतिरिक्त निरुपचारिक प्रेमाचा दुसरा कोणता विषयच होऊ शकत नाही. आत्मा, भगवान कृष्णासारखा आत्म्याचा मूर्त आविष्कार आणि आत्मनिष्ठ या व्यतिरिक्त निरुपचारिक प्रेमपात्र अन्य कुणी असूच शकत नाही. परमप्रेमरूप आत्माच निरुपचारिक प्रेमाचा विषय असल्यानं जे प्रेम देह, इंद्रिय, मन, बुद्ध्यादिकांशी संबंधित न राहता आत्म्याशी संबंधित असेल, आत्म्यावर असेल आणि आत्मा अधिष्ठित आत्मीयता अधिष्ठित असेल, तेच प्रेम हे यथार्थता प्रेम ठरेल. ज्या प्रेमात प्रेमाचा विषय देखील आत्माच आणि प्रेम करणारा देखील आत्माच. अर्थात आत्म्याचं आत्म्यावर प्रेम हेच यथार्थ प्रेम. जिथं परस्पर द्वैताचा आत्मतः अत्यंता भाव आहे, जिथं केवळ आत्म्याची अद्वैत रूपताच आहे, जिथं पवित्रात पवित्र अशा एका आत्म्याव्यतिरिक्त अन्य काही जाणीवच नाही, तिथं परस्परांची शरीरे संलग्न असल्यानं शुद्धाशुद्धतेचा प्रश्न उपस्थित होतोच कुठे. गोपींसारख्या आत्यंतिक प्रेमाची उदाहरणं ही परिपूर्ण प्रेमाचं स्पष्टीकरण करणारी अशी महान भाष्येच ठरतात. तात्पर्य, विधी व प्रेम अधिष्ठित असं पती पत्नीचं धर्मजीवन आणि प्रेमपुरीत अंतःकरणाचं गोपीसारखं प्रेमजीवन यावरून स्पष्ट होतं. काम आणि अंगसंगभोग ही अशुद्धी ठरत नाही. प्रश्न आहे फक्त प्रेमाचाच की प्रेमाचा विषय योग्य असावा तथा दोन्ही बाजूचं स्वरूपानं प्रेमच असावं आणि ते निव्वळ प्रेम असावं. अर्थातच दोन्ही बाजूंनी प्रेमात दिव्यता असावी. त्या प्रेमात कोणता लौकिक पारत्रिक स्वार्थ नसावा. तस्मिन सुखित्वात सुखित्वम. प्रेमास्पदाच्या प्रेमात प्रेमी सुखी असावा. प्रेमास्पदाकडून स्वतः सुखी होण्याची प्रेम करणाऱ्याची कामना नसावी. म्हणजे प्रेम करणाऱ्यानं प्रेमास्पदास आपल्या ऐहिक पारत्रिक सुख प्राप्तीचं साधन केलेलं नसावं. त्या प्रेमात अनन्यता असावी, वर्धता असावी, म्हणजे प्रतिक्षणी ते प्रेम वृद्धिंगत होणारं असावं आणि अविच्छिन्नता असावी, म्हणजे ते अखंड असावं. ज्या प्रेमात परस्परांविषयी त्याग आणि समर्पण असावं, ज्या प्रेमात द्वैत नसावं, म्हणजे परस्परांमध्ये आत्मतः मिसळून गेलेले एक मन एक जीव झालेले असावेत, अशा स्वरूपाचं प्रेम हे त्रिगुणातीत असल्यानं ते गुणरहित या अर्थाचं विशुद्धच असतं. या विशुद्धते व्यतिरिक्त विशुद्धता विरुद्ध अशुद्धतेचा प्रेमाशी सुतराम संबंध नसल्यानं प्रेमाकरिता अशुद्धता सापेक्ष विशुद्ध विशेषणाची देखील गरज उरत नाही. आणि विशुद्ध म्हणायचं असेल तर गुणरहित या अर्थानं प्रेम हे विशुद्ध ठरतं. प्रेमात काम आणि अंगसंगभोग निषिद्ध ठरवून चालणाऱ्या अर्थानं नाही. आणि हाच अर्थ गृहीत धरला तर विशुद्ध शब्दाचा अशुद्ध अंतःकरणानं केलेला असा तो अशुद्धच अर्थ ठरेल. अशा अशुद्ध अर्थानं जे प्रेमाकरिता विशुद्ध शब्दाचा प्रयोग करतात त्यांना प्रेमाचं स्वरूप काय आहे आणि अंतर्बाह्य प्रेमच प्रेम असणाऱ्यांना काय अभिप्रेत असतं हे इतरांना समजून सांगण्याचा अधिकारच नाही. अशा अपात्रांनी तसा प्रयत्नच करू नये. ज्या प्रेमपुरीत अंतःकरणांविषयी बोलायचं आणि ज्या प्रेमाच्या संबंधात बोलायचं त्या दोहींचं स्वरूपच ज्ञात नसेल आणि ज्याच्याविषयी बोलायचं त्याच्यावर यथार्थता प्रेमच नसेल तर ते बोलणं म्हणजे त्या व्यक्तीची नि पवित्र प्रेमाची स्तुती न होता निंदाच ठरेल. प्रेमच प्रेमाला ओळखू शकतं आणि प्रेमच प्रेमाचं स्वरूप कथन करू शकतं. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.